In the first part, we get the knowledge about the fungus, microorganisms, and why should we preserve the food. पहिल्या भागामध्ये आपण बघितलं की काय तर जी काही बुरशी आहे ती बुरशी कशी असते ते बघितलं. बुरशी कशी वाढते ती बघितलं. त्याच्यासाठी रिझन कोणकोणते आहेत ते बघितले. त्यानंतर मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे काही आहेत तर ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यानंतर मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे आपल्या शरीरावरती काय परिणाम होतात तर ते सुद्धा आपण बघितलं. इन दिस पार्ट वी नाउ see the methods of food preservation. This is the most important part in this lesson. या पाठामधील सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट कोणता आहे तर तो म्हणजे हा आहे. सगळ्यात आधी फर्स्ट ऑफ ऑल you should remember that the methods of food preservation. सगळ्यात आधी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे तर काय करायचं आहे तर जे काही मेथड्स ऑफ फूड प्रिझर्वेशन आहेत म्हणजे अन्न टिकवण्याच्या पद्धती आहेत तर त्या अन्न टिकवण्याच्या पद्धती कोणत्या आहेत ते आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट मेथड इज ड्राईंग, सेकंड कूलिंग, थर्ड बॉइलिंग, फोर्थ प्लेसिंग इन एअर टाइट कॅन्स. You should write first of all these naming methods of food preservation. If in the examination ask about it, जर समजा तुम्हाला या बाबतीमध्ये जर विचारलं, प्रश्न विचारला परीक्षेमध्ये तर काय करायचं आहे. फॉर एक्झाम्पल राईट द मेथड्स ऑफ फूड प्रिझर्वेशन. व्हॉट आर द मेथड्स ऑफ फूड प्रिझर्वेशन? In this type of question will ask in the examination. Then you should write first of all the names of method. मेथडची जी काही नावं आहेत तर ती नावं लिहायची आहेत. फर्स्ट ड्राईंग, सेकंड कूलिंग, देन बॉइलिंग, देन प्लेसिंग इन एअर टाईट कॅन्स. ड्राईंग वाळवणे, जी की तुम्ही लहानपणापासून बघत आलेले आहात. काय? We dry the foodstuffs to reduce the water content from it. ड्राईंग मेथड काय यूज करायची तर जे काही पाण्याचा अंश आहे अन्न पदार्थामधला तो निघून जावा म्हणून. कशासाठी? We dry the foodstuffs to reduce the water content from it. For example, पापड, कुरडई, सांडगे, वीट, दाल, बरोबर, ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ हे जे काही आहे तर ते आपण उन्हामध्ये वाळवतो. डाळी आहेत वेगळे, मुगाची डाळ असेल, हरभऱ्याची असेल, तुरीची असेल, कुठलीही असेल तर तिला आपण वाळवतो. बरोबर आहे. तर हे का वाळवतं तर वाळवल्यामुळं त्या धान्यांमध्ये असलेला पाण्याचा जो अंश आहे तो निघून जातो. त्याच्यानंतर वर्षभर खाण्यासाठी चिप्स केले जातात, पापड केले जातात, कुरड्या केले जातात, सांडगे केली जातात. तर ते सुद्धा काय केलं जातं उन्हाळ्यामध्ये, कडक उन्हामध्ये वाळवली जातात. तर का तर त्यातला पाण्याचा अंश निघून जावा. जर पाणी राहिलं तर काय होईल तर आत्ताच आपण बघितलं द स्पोर्स ऑफ फंगस दॅट्स टोटली स्प्रेड इन द एअर अँड वॉटर. जे काही बुरशीचे कण आहेत, बीजाणू आहेत तर ते हवेमध्ये आणि पाण्यामध्ये असतात आणि त्यामुळं वेन द फंगस गेट फेवरेबल कंडिशन इट स्टार्ट टू ग्रो. आणि जेव्हा त्यांना फेवरेबल कंडिशन मिळते तेव्हा ते वाढायला चालू होतात. मग ते अन्नपदार्थ टिकतील का? नाही टिकणार. म्हणून टू रेड्यूस द वॉटर कंटेंट फ्रॉम द फूड स्टर्स वी शुड यूज ड्राईंग मेथड. देन सेकंड कूलिंग. कूलिंग थंड करणे. बर्फ खाता, आईस्क्रीम खाता, हाऊ इट फील? कोल्ड, कूल्ड. बरोबर आहे, थंड जाणवतं. बट the microorganism have weak point. Microorganisms एक weak point आहे. काय? They cannot grow at low temperature. मायक्रोऑर्गॅनिझमची कमी तापमानाला वाढ होत नाही. सो अवर मदर, फादर, सिस्टर, एल्डर सिस्टर, that they put the food, they keep the food
in the refrigerator. For example, jam, sauce, etc. बरोबर आहे. आपली आई काय करते, मिल्क, दूध आहे तर ते फ्रीजमध्ये ठेवते. ॲट लो टेम्परेचर द रेफ्रिजरेटर हॅज अ व्हेरी लो टेम्परेचर. इट इज नियर अबाउट -5 डिग्री सेंटीग्रेड. -5 अंश सेल्सिअसच्या खाली आपल्या फ्रीजचं तापमान असतो आणि त्यामुळं बर्फ तयार होतो. आणि इतक्या कमी तापमानाला हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स वाढू शकत नाही. सो आवर फूड केप्ट लॉंग टाईम. आणि त्यामुळं आपलं जे काही अन्नपदार्थ आहेत तर ती अन्नपदार्थ जास्ती काळ काय होतात, टिकून राहतात. ओके, सगळ्यांना समजतं मी काय म्हणते ते. आफ्टर दॅट अवर नेक्स्ट मेथड दॅट इज द बॉइलिंग. बॉइलिंग, उकळवणे. when we buy the milk, after that our mother boil the milk. का उकळवते? इतकंच नाही तर उन्हाळ्यात 4-4 वेळेला उकळवते, बरोबर आहे. इतर वेळी 3-3 वेळेला उकळवते. कशासाठी उकळवत असेल? ॲट हायर टेम्परेचर दॅट मायक्रो ऑर्गॅनिझम्स टोटली डिस्ट्रॉईड. जास्ती तापमानाला जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स डिस्ट्रॉय होतात. दे किल, दॅट टेम्परेचर किल द मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन द फूड. आणि तापवल्यामुळं जे अन्नामध्ये असलेले मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय करतात, मरतात. सो वी शूड बॉईल द foodstuffs. Microorganisms get destroyed when foodstuffs are boiled. कशाला उकळायचं? कशासाठी उकळायचं? तर जे काही सूक्ष्मजीव आहेत त्यांना मारून टाकण्यासाठी. ओके, there are 3 methods are completed. First method, drying method. Second method, cooling. Third method, boiling. Everyone understand? I think you will understand this. Then fourth method, placing in airtight cans. Airtight म्हणजे हवाबंद. हवाबंद कॅन्स, डबा. तर हवाबंद डब्यामध्ये ठेवणं. मग आता हवाबंद डबे घरी तर नाही येत आपल्याकडे, बरोबर आहे. वेन वी बाय फूडस्टफ्स फ्रॉम मार्केट, फ्रॉम शॉप, जेव्हा आपण काही अन्नपदार्थ मार्केटमधून घेतो, दुकानातून घेतो, ॲट दॅट टाईम दॅट पॅक्ड, बरोबर आहे, पॅकिंगमध्ये येतात, डबे येतात पॅकिंगमध्ये, वरती कव्हर लावलेलं बघायला मिळतं. तर का, कशासाठी केलेलं आहे? तुम्ही कधी कधी गुलाबजामुनचं पॉकेट घेता, कधी बालुशाहीचं पॉकेट घेता, कधी बाकरवडीचं पॉकेट घेता, किंवा इतर कुठल्याही पदार्थांची पॉकेट्स घेता, विकत घेता. पनीर येतं, तर कशासाठी? तर हे का केलं जातं, पॅकेटमध्ये का केलं जातं? तर एअर टोटली रिमूव्ड फ्रॉम दॅट पॅक. मग त्या डब्यामधून किंवा त्या पॅकेटमधून हवा जी काही आहे ती टोटली बाजूला काढली जाते, म्हणून त्यांना एअरटाईट म्हटलेलं आहे. मग काय केलं जातं बघा. वेन फूडस्टफ्स आर प्रिझर्व इन एअरटाईट कंटेनर्स, जेव्हा फूडस्टफ्स अन्नपदार्थ एअरटाईट कंटेनर्समध्ये ठेवलं जातात, द मायक्रो ऑर्गॅनिझम्स फर्स्टली डिस्ट्रॉईड. पहिल्यांदा भरण्याच्या आधी त्यातले जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते डिस्ट्रॉय करतात, नष्ट करतात. अँड इट इज एन्श्युअर दॅट द वॉटर अँड एअर विल नॉट एंटर द फूडस्टफ. आणि नंतर मायक्रो ऑर्गॅनिझम्स मारून टाकल्यानंतर काय केलं जातं, तर इतकी काळजी घेतली जाते की पुन्हा त्यामध्ये पाणी आणि हवा जाणार नाही. म्हणून ही एक मेथड वापरली जाते, कोणती? प्लेसिंग इन द एअरटाईट cans. Okay, everyone understand? It is the most important question for examination, so you should note it in your notebook. Okay, which is the question? Write the methods of food preservation. कोणती मेथड आहे, कोणते कोणते मेथड आहे? There are 4 types of method. There are 4 methods which are used to preserve the food. Drying method, cooling method, boiling method, placing the food in airtight cans. Now we will go to see the recipe of pickle. लोणचं बनवायचं आहे आपल्याला.
मार नाही खायचा, मम्मीला थोडीशी मदत करायची, आईला थोडीशी मदत करायची. आणि कसं कसं त्याच्या आधी लोणचं बनवण्यासाठी विच इन्ग्रेडियंट्स आर यूज्ड फॉर मेकिंग द पिकल. लोणचं बनवण्यासाठी आपल्याला कोणतं साहित्य लागतं ते माहिती करून घेणं गरजेचं आहे. मग काय केलं जातं? फर्स्ट ऑफ ऑल, विच इन्ग्रेडियंट्स, विच मटेरियल्स आर रिक्वायर्ड. फर्स्ट, अ ग्लास जार, काचेची भरणी घ्यायची आपल्याला. अ नाईफ, एक चाकू घ्यायचा आहे. स्पून, एक चमचा घ्यायचा आहे. आता आपल्याला लोणचं कशाला बनवायचं आहे ते बघायचं आहे. वी कॅन मेक द pickles of mangoes or lemon, but in your textbook here used the lemons, so we will also take the lemons. 7 to 8 lemons, 7 ते 8 लिंबाचं लोणचं आपल्याला करायचं आहे. अ क्वार्टर बाउल ऑफ सॉल्ट, आणि 1/4 काय करायचं आहे, वाटीचा भाग म्हणजे पाव वाटी आपल्याला काय करायचं आहे, मीठ घ्यायचं आहे. 2 टेबल स्पून्स रेड चिली पावडर, 2 मोठा चमचा जो आहे तर 2 मोठे चमचे आपल्याला काय करायचं, टीस्पून लोणचं लिंबाचं असल्यामुळं 2 टीस्पून, 2 चहाचे चमचे, जो चहापत्ती घेण्याचा जो चमचा आहे तर त्याच्याने आपल्याला लाल तिखट घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 1.5 वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे. 1.5 बाउल शुगर. Which materials are required for making the lemon pickle? First, glass jar, a knife, a spoon, 7 to 8 lemons, a quarter bowl of salt, 2 teaspoon red chili powder, 1.5 bowl sugar. Okay, now these ingredients we have. आपल्याकडे आता हे सगळे मटेरियल्स आहेत. Now which procedure is used? मग आता कोणती कृती करायची किंवा काय करायचंय? देन सी, क्लीन अँड ड्राय द जार. जी भरणी घेतलेली आहे त्याला आपल्याला स्वच्छ करायचे, पुसून घ्यायची, कोरडी करून घ्यायची. ओलं राहिलं तर काय होईल? बुरशी काय म्हणेल? आय एम कमिंग. ओके. देन कट इच लेमन इंटू 8 पीसेस. एक लिंबू घ्यायचा आणि त्या लिंबाचे 8 तुकडे करायचे. पुट दीज पीसेस इन द जार. आणि नंतर हे सगळे तुकडे काय करायचे तर आपल्याला बिया काढून टाकायच्यात, नाही तर बिया ठेवलाल तर काय होईल? कडू लागेल. बिया काढून टाकायच्या आणि हे सगळे तुकडे काय करायचे आपल्याला जारमध्ये टाकायचे, भरणीमध्ये टाकायचे. अँड ॲड सॉल्ट, शुगर अँड चिली पावडर. आणि नंतर त्यामध्ये मीठ, साखर जेवढं आपण घेतलेलं आहे आणि लाल तिखट ते सगळं मिक्स करायचं आहे. मिक्स द इन्ग्रेडियंट्स वेल विथ अ ड्राय वुडन ऑर स्टील स्पून. एक तर लाकडी चमच्यानी किंवा स्टीलच्या चमच्यानी हे सगळे मटेरियल्स काय करायचे तर आपल्याला मिक्स करून घ्यायचे, चांगल्या पद्धतीने मिक्स करायचे. टाय अ क्लीन पीस ऑफ क्लॉथ ओव्हर द माउथ ऑफ द जार. आणि जी काही भरणी आहे त्या भरणीला स्वच्छ कपडा, कोरडा कपडा घेऊन काय करायचंय, आवळून बांधायचंय. कीप इट इन द सन फॉर 10 days. आणि 10 दिवसासाठी काय करायचं आहे आपल्याला, उन्हामध्ये त्याला ठेवायचं आहे. स्टिअर इट एव्हरी डे विथ अ क्लीन ड्राय स्पून. आणि दररोज आपल्याला काय करायचं आहे, स्वच्छ कोरड्या चमच्यानी त्याला हलवत राहायचं. स्टिअर म्हणजे हलवणे. युअर हँड्स टू शूड बी क्लीन अँड ड्राय. आणि जेव्हा तुम्ही लोणच्याला हात लावताय तेव्हा तुम्हाला तुमचे हात हे स्वच्छ ठेवायला पाहिजेत आणि कोरडे असले पाहिजेत. नाऊ आफ्टर 10 days यू कॅन एन्जॉय युअर पिकल. आणि 10 दिवसानंतर तुम्ही तुमचं तयार केलेलं लोणचं एन्जॉय करू शकताल, खाऊ शकताल. चला तर मग यावेळेस आता एक छानशी रेसिपी तुम्ही मम्मीला करून दाखवायची आहे. ओके, एव्हरीवन अंडरस्टँड which recipe we see? Okay, then most important definition म्हणजेच एकदम महत्त्वाची व्याख्या आपल्याला या पाठामध्ये आहे. दॅट इज द प्रिझर्वेटिव्ह. प्रिझर्वेटिव्ह म्हणजे काय तर परिरक्षके. काय म्हटलेलं आहे? परिरक्षके. परिरक्षके म्हणजेच अन्न टिकवण्यासाठी ज्या पदार्थांचा वापर केला जातो त्यांना आपण परिरक्षके असे म्हणतो.
पदार्थ टिकवण्यासाठी काही विशिष्ट पदार्थांचा वापर केला जातो, ज्यांच्यामुळे पदार्थ वर्षभर टिकतात. अशा पदार्थांना आपण परिरक्षक असं म्हणतो. What is meant by the preservatives? Preservatives are certain substances are added to the jams and pickles to preserve them for a long time. They are called preservatives. Preservatives म्हणजे काय? Certain substances are added to jams and pickles to preserve them for long time. They are called preservative. Then which preservatives are used in our home? मग आपल्या घरी कोणकोणती प्रिझर्वेटिव्ह यूज केली जातात? फॉर एक्झाम्पल शुगर, सॉल्ट, ॲसाफोइटिडा, हिंग ज्याला आपण म्हणतो, मस्टर्ड, मोहरी आपण ज्याला म्हणतो, ऑइल अँड व्हिनेगर. इन these such preservatives we uses in our foodstuffs. Okay, everyone understand? Then the spices मसाले. काळा मसाला बनवते आई, मग आईकडे जायचं आणि विचारायचं की मसाले काय आहेत, कोणते कोणते आहेत, त्यांची नावं कोणकोणती आहेत, ही तुम्हाला माहिती करून घ्यायची आहेत. फॉर एक्झाम्पल सांगते मी, विलायची माहिती आहे तुम्हाला, लवंग माहिती आहे, त्याच्यानंतर काळे मिरे माहिती आहेत. तर अशी कोणकोणती आहे, दगडफूल आहे. तर असे जे काही मसाले आहेत तर ती मसाले तुम्ही तुमच्या आईला, आजीला विचारून माहिती करून घ्यायची आहेत. Spices can be dried and stored for a long time. जे काही मसाले आहेत ते वाळवून खूप दिवसासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. They can be mixed and powdered to make many different masalas. त्यांचा वापर आपण मिक्स करून, पावडर करून त्यांचा अनेक मसाले तयार करण्यासाठी वापर करतो. Different spices are obtained from specific parts of different plants. आणि ही जी काही स्पायसेस आहेत, मसाले आहेत, तर ती मसाले आपल्याला वेगवेगळ्या वनस्पतींच्या भागांपासून मिळतात. फ्लावर्स असतील, सीड्स असतील, बार्क असेल म्हणजे वनस्पतींच्या बिया असतील, वनस्पतींची फुलं असतील किंवा वनस्पतीची साल असेल, तर त्याचा वापर करून सुद्धा काय करू शकतो आपण, ते किंवा त्यांचा मसाले म्हणून आपण वापर करत असतो. आणखीन एक गोष्ट म्हणजे एव्हरी स्पाइस हॅज अ डिफरंट टेस्ट अँड फ्लेवर. प्रत्येक मसाल्याचा वेगळी चव आणि वेगळा स्वाद आहे. दे हॅव स्ट्रॉंग टेस्ट आणि त्यांना एक उग्र अशी चवसुद्धा काय आहे. सो दे यूज इन व्हेरी स्मॉल क्वांटिटीज. आणि म्हणून त्यांचा वापर करत असताना आपण खूप कमी प्रमाणामध्ये सुद्धा करत असतो. Okay, dear students, here remember that the methods of preserving food, then the procedure of making pickle, then the definition of preservatives you should remember and note in your notebook. Okay, then read the lessons carefully, because in this examination the objectives will be asked on this lesson. Okay, have a good day.